सांगू मनातच राहू द्या। आमच्या इकडे एखाद्याने जर मोठी गाडी घेतली ना 4 व्हीलर तर खरं सांगतोय करी बुवा आमच्या इथला शेजारी माणूस आहे ना गावात पेड वाटतो, गावात पेड वाटतो। फक्त आमच्या गावातल्या माणसाला अजून एक बारीक खोड आहे, जर त्याची हप्त्या वाचून वडून नेली गावाला जीवन सांगते। माणसाला कसं वाटतंय दुसऱ्याचं वाटोळ व्हावं आणि आपलं चांगलं व्हावं, दुसऱ्याचं वाटोळ करून या जगात आपलं कधी चांगलं होणार नाही। माणसं म्हणतात तुझं वाटोळ होते, माणसाला सांगा दुसऱ्याचं वाटोळ होतंय म्हणतंय ना त्याचं देव आधी पहिल्यांदा चांगलं करतो ज्याचं वाटोळ करायचंय, आणि मग ह्याची बरं का वाट लावल्याशिवाय राहत नाही गड्या देव। का केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती। महाराज हा देह एवढा गोड आहे, एवढा गोड आहे, या देहानं देवापर्यंत जाता येतं आणि याच देहानं नरकाला सुद्धा जाता येतं। शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीर साध्य होय केले, शरीरे साधले परब्रह्म। शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुर्गंधीचे सार, शरीर रोगाचे भांडार, नाही अपवित्र शरीर ऐसे। चांगलं कर्म केलं तर पवित्र याच्यासारखा देह नाही, आणि नाही केलं तर याच्यासारखा गहन देह नाही महाराज। मग आपण काय करायचं? इको बंद करा ना प्लीज दादा, बंदच करून टाका पूर्ण, केलंय ना घुमते। या देहानं चांगलं काम करायचं म्हणजे काय करायचं? हाताने काय करायचं? करग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंद प्रभाते कर दर्शनम। डोळ्यानं काय करायचं? डोळ्यानं पाहायचा, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख। महाराज कानानं काय करायचं? दुसऱ्याच्या निंदा ऐकायच्या नाही, आणि आपलं कान कुणापुढेही झुकवत जाऊ नका, आपलं कान कुणापुढेही झुकवत जाऊ नका, कारण पोटात गेलेलं विष, पोटात गेलेलं विष एका माणसाचं आयुष्य बर्बाद करू शकतं, मात्र कानात गेलेलं विष अख्ख्या सगळ्या प्रपंचाची राख रांगोळ केल्याशिवाय राहत नाही। म्हणून कुणापुढेही आपलं कान झुकवायचं नाही। लोक आपलं दुःख बरं का, आपलं दुःख सांगताना अजिबात कसली कंजूसी करत नाहीत, रडून सांगतात। फक्त जो ऐकणारा माणूस आहे ना तो ऐकून रडून घेतो, आणि सांगताना मात्र हसून सांगणारे हे जग आहे। म्हणून कुणापुढेही कान झुकवायचं नाही, अजिबात करायचं नाही। जर सांगायचं असेल ऐकायचं असेल तर काय करा, देवाचं भजन ऐका मुखानं बरं का, करी टाळी बोला मुखी नाम। महाराज एवढंच करायचं का? नाही नाही, पाय राहिले ना, पायाने काय करावं? वाहेरंगी टाळे नाचे ना उदास, नाचे ना उदास, वाहिरंगी टाळी नाचे ना उदास। दे देई हातास पाया सुख, दे देई हातास पाया सुख, दे देई हातास पाया सुख। वाहिरंगी टाळी नाचे न उदास, दे देई हातास पाया सुख। पंढरपूरला आपलं पाय चांगला असताना जावं का दुसऱ्यानं गाडीत बसवल्यावर जावं? आपलं पाय। आपण काय करतो? लोक म्हणतात बुवा चला ना पंढरीची वारी आली, जाऊ ना पंढरपूरला। ते म्हणते आहो आमच्या थोरल्याचं लगीन झालंय, या वर्षी काय जमणार नाही, पुढच्या वर्षी लोक जातात। बुवा चला ना वारीला, ते म्हणते औंदा धाकट्याचं बी जमलंय, त्याच्या 3ऱ्या वर्षी जातात। ते म्हणतं थोरल्याला नातू झालाय, मुलगा झालाय, मला नातू झालाय, आणि त्याची सगळी जबाबदारी कोणावरती आहे? माझ्यावरती आहे, माझ्याशिवाय ते नातवांड राहत नाही। आणि ते 3ऱ्या वर्षी जातात, शेवट ते म्हातारं थकतं, असं घरात बसतं। मग लोक आम्हाला म्हणतात महाराज ते आमचं आजोबा जरा घरात असतात, आमचं म्हातारं काय कुठं जात नाही बघा, काय काम करत नाही, न्या तुमच्या बरं येण्याला। म्हणजे आयुष्यभर वापरून घेतला, आता आमच्याकडे पाठवायला लागला पाप करायला। महाराज जोपर्यंत आयुष्यामध्ये आपलं हे शरीर चांगलं आहे ना तोपर्यंत देवाची भक्ती करावी। का माहितीये का? जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय,
तव तू आपुले सोहित पाहे तीर्थयात्री जाय चुको नको. माणसानं आयुष्यामध्ये जोपर्यंत चांगलं शरीर आहे तोपर्यंत जपलं पाहिजे. पण लोकांचं उलट आहे. लोक जोपर्यंत शरीर चांगलं आहेत ना शरीराचा अजिबात विचार करत नाहीत. अखंड आयुष्यभर नसतं कष्ट कष्ट कष्ट. कशासाठी? पैसा मिळवण्यासाठी. बरं माणसानं पैसा जपला पाहिजे का वापरला पाहिजे? बरोबर आहे. आमच्याकडे बी असंच आहे. पैसा जपला नाही पाहिजे वापरला पाहिजे. आणि माणसं जपली पाहिजेत का वापरली पाहिजेत? जपली पाहिजे. आपलं काय चाललंय? आपण पैसे जपून ठेवतो. पैसा सगळा जपून ठेवतो आणि योग्य रीतीने माणसाचा वापर करून घेतो. महाराज मी तर म्हणतोय शरीर जपा. का? पैसा कितीही कमवा बर का शेवटी पैसा कधीच कामाला येत नाही. कारण कोरोनाच्या काळात ढीग भरून पैसे द्यायला तयार होती लोक. पण जीवन आयुष्यातला वेळ कधी शिल्लक भेटला नाही. एक वाक्य अमोल बुवा गोड सुचलंय. वेळ दाखवून देऊ शकते तुमच्याकडे पैसा किती आहे. वेळ दाखवून देऊ शकते तुमच्याकडे पैसा किती आहे. मात्र साठवलेला कितीही पैसा असू द्या जमवलेला पैसा कधीच दाखवू शकत नाही तुमच्याकडे आयुष्य किती शिल्लक आहे. म्हणून जगून घेतलं पाहिजे. आयुष्याचा उद्धार करायचा असेल तर शरीर जपा. कारण शरीर एकदा खंगलं ना खराब झालं ना कितीही पैसा देऊ द्या परत शरीर जागेवरती येत नाही. लोक म्हणतात कितीही पैसा जाऊ द्या पण आमचं वडील वाचलं पाहिजेत. महाराज पैशानं जर माणसं वाचत असती ना तर वैद्य वाचवी ती जीवा. त्या डॉक्टरनं त्या असणारे आम्हाला पैसे दिले असते पण डॉक्टरलाच वाचवणार अजून जगात जन्माला नाही. विठाल आयुष्यामध्ये माणसाला एक ना एक दिवस जावं लागणार आहे मरावं लागणार आहे. एवढा गोड देह दिला 3.5 हाताचा देह आहे. या देहामध्ये आत्मा नावाचा देव आहे. ते हृदय रूपी मंदिरामध्ये विराजमान आहे. तो जोपर्यंत कळत नाही तो जोपर्यंत आपल्याला आत्मसात होत नाही तोपर्यंत आयुष्याचा शेवट गोड होत नाही. आपल्याला गोड देह दिला कोणी दिला? देवानं दिला. आउट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. आउट हात का मानव देह भगवान ने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. ले भज मन नारायण ले भज मन नारायण ले भज मन नारायण ले भज मन नारायण. नारायणाला भजायचे. आपण भजतो लक्ष्मीला त्याच्यामुळं नारायण कधी आपल्याकडे येत नाही. लक्ष्मीला जर प्राप्त करायचं असेल तर नारायण विसरून चालणार नाही. कारण आमच्या वारकरी संप्रदायाने सांगितले पाय लक्ष्मीच्या हाती तिशी यावे का कुलती तिशी यावे का कुलती यावे का कुलती. पाय लक्ष्मीच्या हाती तिची यावे का कुलती तिची यावे का कुलती तिची यावे का कुलती. पाय लक्ष्मीच्या हाती पाय लक्ष्मीच्या हाती तिची यावे का कुलती यावे का कुलती तिची यावे का कुलती. पाय लक्ष्मीच्या हाती पाय लक्ष्मीच्या हाती किती यावे का कुलती किती यावे का कुलती किती यावे का कुलती किती यावे का कुलती किती यावे का कुलती. पाय लक्ष्मीच्या हाती तिशी यावे का कुळती. कुणाला का कुळती यायची? रंगी रंगी रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरशी अभिलाष जने. एक ना एक दिवस हा देह असा लोप पावणार आहे. शरीराची होय माती कोणी न नये सांगाती.
बर का. एकदा का माणूस मयला की महाराज संपलं गड्या. कसं आहे, माणूस मरणाला विसरलाय, पण मरणाला विसरू नका गड्या. कारण फक्त काय माहितीये का, हे सगळं माईक म्हणतो, आपलं म्हणतो. आपण फक्त मरून बघा, फक्त मरून बघा. रडणारे तयार आहेत, मरून बघा, रडणारे तयार आहेत, उचलणारे सुद्धा तयार आहेत, गुलाल बुक्का टाकणारे आवळणारे तयार आहेत. महाराज मशानात लाकडं सुद्धा तयार आहेत, डिझेल सुद्धा तयार आहे. फक्त मरण्याची गरज आहे. आणि मरण कधी येईल सांगता येत नाही. मरण येण्या अगोदर थोडं तरी वैराग्य उत्पन्न झालं पाहिजे. झालं पाहिजे ना. प्रपंच तुमचा मोठा असावा का लहान असावा? प्रपंच आपला मोठा असावा का लहान असावा? लहान असावा. मोठा असला पाहिजे. अख्ख्या गावानं कौतुक केलं पाहिजे, तालुक्यानं म्हटलं पाहिजे, काय त्या पाटलांचं घर आहे, काय ती श्रीमंती, काय त्या गाड्या, काय त्या बंगला, काय झाडी, काय डोंगर. तिकडे जाऊ नका. एवढी श्रीमंती पाहिजे गावामध्ये, सगळ्यांनी नाव काढलं पाहिजे. पण कितव्या वर्षी? वयाच्या 30व्या वर्षी, 35व्या वर्षी ते नाव असलं पाहिजे. पण तोच असणारा प्रपंच थोडासा कमी झाला पाहिजे. कितव्या वर्षी? 40व्या वर्षी थोडासा प्रपंच कमी झाला पाहिजे. तोच प्रपंच 50व्या वर्षी अजून थोडासा कमी झाला पाहिजे. 60व्या वर्षी तर 58लाच रिटायरमेंट आहे, 60व्या वर्षी संपला पाहिजे. आणि आपण वाम काय ते 51 वनात गेलं पाहिजे, वानप्रस्थ आश्रम केला पाहिजे. पण माणसं अजिबात सोडत नाहीत प्रपंच, हळूहळू त्यातच गुंतून बसतात. पण वैराग्य धारण केलं पाहिजे. का वैराग्य धारण केलं पाहिजे माहितीये का? एक चोर चोरी करण्यासाठी एका सावकाराच्या वाड्यात निघाला. नाही नाही, राजाच्याच वाड्यात निघाला, राजवाड्यातच निघाला. म्हटलं गड्या खूप मोठी चोरी करायची, आज शेवटची चोरी करायची आणि बास करायचं. तेवढ्यात चोरी करायला गेल्याबरोबर, आणि चोरी ही रात्रीचीच होते. मग ती माणसाची बी कधी कधी इलेक्शन असल्यावर चोरी ही रात्रीचीच होते. रात्रीची चोरी झाली, चोरी करायची ठरवलं त्यानं. रात्रीच्या 12 वाजता त्याने सगळे साहित्य वगैरे घेतलं आणि राजवाड्याच्या दरबारात आला. दरबारातून वर उडी टाकली. शहीन गृहाजवळ गेल्यानंतर असणारी राणी आणि राजा दोघांची चर्चा चालली होती. आम्ही महाराज चर्चा अशी चालली होती, आपल्याला एकूण 6 मुली. राजा म्हटला 6च्या 6 मुली आपण सगळ्या राजालाच दिल्या बरं का. कुण्या युवक असणाऱ्या चांगल्या प्रधानाला कुणाला दिल्या? आपल्या मुली सगळ्या मोठ्या घरात दिल्या. आपण काय करू? एका वैराग्यवान पुरुषाला, एका साधूला आपली मुलगी शेवटची राहिलेली देऊन टाकू गड्या. 5 मुली तरी अशा मोठ्या मोठ्या घरी गेल्या. शेवटची मुलगी कोणाला द्यायची? साधूला द्यायची ठरवलं. तो चोर आलेला हे सगळं ऐकत होता. ऐकता 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 असं वाटलं, चोरी करण्यापेक्षा वैराग्याचं रूप धारण केलं तर बरं होईल का. राजवाड्यातच प्रवेश, डायरेक्ट राजाच होतोय. ठरवलं त्याने गड्या. ते असणार भगवा वस्त्र लिहिला, भगवा वस्त्र लिहिला, जटा धारण केल्या, भस्म कपाळाला लावल्या, आणि असा गोड असा साधू आणि जाऊन दारामध्ये थांबला. अलख निरंजन, अलख निरंजन म्हणल्याबरोबर राजवाड्यातली माणसं बाहेर आली. कधी? रातची नव दुसऱ्या दिवशी सकाळी. दुसऱ्या दिवशी आल्यानंतर त्या असणाऱ्या साधूकडे पाहिलं. साधूला मोठासा सूप होतं पहिलं पूर्वीच्या काळात. त्या सूप भरून धान्य वाढायला चालू केलं. त्यानं सुपातलं धान्य घेतलं नाही. वैराग्य दिसतोय. तो जाऊन एका असणाऱ्या डोंगराच्या कडेला बसला. डोंगराच्या कडेला बसल्यावर लोक म्हणायला लागले, एक वैराग्यवंत साधू आलाय, त्या साधूला भेटायला गेलं पाहिजे. लोक जायची, दर्शन घ्यायची. राजा म्हटला, वैराग्यवंत माणूस कोण आहे? प्रधानाला पाठवलं. का? तर आपली मुलगी द्यायची त्याला. कारण त्यांनी ठरवलं होतं साधूला मुलगी द्यायची. साधूला मुलगी द्यायची म्हणून त्यांनी त्या असणाऱ्या साधूची सगळी चौकशी करायला चालू केली. साधू काही घेत नाही बरं का. शेवटी राजवाड्यातून आदेश निघाला, मोहराने भरलेला हंडा त्या असणाऱ्या माणसाला देऊन या. त्या साधूला द्या म्हटले. साधूकडे तो हंडा पण आला.
हंडा आला, तो हंडा त्या असणाऱ्या साधून पाहिला सुद्धा पाहिलाच नाही. शेवटी प्रधानानं सांगितलं, ते एवढे मोठे साधू आहेत की बर का, सोने रुपये आम्हा मृत्तिक समान, माणिक पाषाण खडे जैसे, एवढा मोठा वैराग्यवंत साधू आहे. त्या साधू एवढी चर्चेत आला, एवढा चर्चेत आला. शेवटी राणीनं ठरवलं त्या साधूला भेटायचं. काय करायचं? साधूला भेटायचं. त्या असणाऱ्या सेनापतीनं सांगितलं, राजेसाहेब तुम्हाला आज भेटायला येणार आहे. जसं की त्या असणाऱ्या साधूनं त्या राजाला आणि राणीला पाहिलं, लांब राजा आणि राणींचा रथ दिसला राणीचा, तसा तो साधू उठला, चोर उठला आणि पळायला लागला. काय करायला लागला? पळायला लागला. का पळायला लागला माहितीये का? त्याला खरं वैराग्य प्राप्त झालं. महाराज, नुसतं खोट साधूचं रूप घेतलं, वैराग्याचं रूप घेतलं तरी राजा आणि राणी मागे लागतात. जर खरंच वैराग्य जर उत्पन्न झालं ना, तो भगवान परमात्मा मागे लागतो. कसं? धावे चाले मागे मागे, 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 धावे चाले मागे मागे मागे, धावे चाले मागे मागे. ओ सुख दुःख जाए आगे, सुख दुःख जाए आगे, धावे चाले मागे मागे, धावे चाले मागे मागे, धावे चाले मागे मागे, धावे चाले मागे मागे मागे. धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे. एवढं सामर्थ्य वैराग्यामध्ये. मात्र माणसाचा प्रपंच वाढतो का कमी होतो? वाढतो का कमी होतो? वाढतो. आमच्या इथं बरीच म्हातारी माणसं पोरगा उठायच्या अगोदर उठतात आणि शान काढतात. का? प्रपंच वाढला त्यांचा, कमी नाही झाला. मला सांगा, माणसाचा परमार्थ मोठा असावा का छोटा असावा? मोठा? मी तर म्हणतोय छोटाच असावा. किती छोटा असावा? मी म्हणतोय 1 तासाचा असावा. किती तासाचा? 1 तासाचा परमार्थ असावा, तोच 1 दिवसाचा व्हावा. 1 दिवसाचा परमार्थ 7 दिवसाचा व्हावा. 7 दिवसाचा परमार्थ 1.25 महिन्याचा व्हावा. 1.25 महिन्याचा परमार्थ 1 वर्षाचा व्हावा. 1 वर्षाचा परमार्थ 12 वर्षाचा व्हावा. नवे नवे आपलं आयुष्यच परमार्थात जावं, आपला शेवट परमार्थात व्हावा. कसं? संसाराच्या नावे हालुनिया शून्य, वाढता हा पुण्य. धर्म केला, संसार कमी करायचा आणि परमार्थ वाढवायचा. पण आपलं उलट होतं, म्हणून आपला शेवट गोड होत नाही. आपलं काय झालंय? आपण परमार्थ कमी केलाय आणि संसार वाढवलाय. माणसानं कधीतरी संसार आठवला पाहिजे आणि देव कधीतरी विसरला पाहिजे. पण आपलं उलट आहे, आपण कधीतरी देवाला आठवतो आणि अख्खा आयुष्य प्रपंचात घालवतो. प्रपंचाने काय दिलं? दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. या असणाऱ्या प्रपंचातल्या प्रत्येक गोष्टीवर तुम्ही प्रेम करत असाल तर खरं सांगतो, हा प्रपंचात दुःख देणार आहे, रडवणार आहे. या प्रपंचातल्या प्रत्येक गोष्टीवरती तुम्ही प्रेम करत असाल तर हा प्रपंच एक ना एक दिवस तुम्हाला रडवणार आहे. अरे प्रेमच करायचं असेल ना, तर त्या भगवान परमात्म्यावरती प्रेम करा. का? सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारखा तो. महाराज, आम्हाला कळत नाही आम्ही कुठं जावं म्हणजे आमचा शेवट गोड होईल. महाराज, चांगल्या माणसाच्या संगतीत गेले की आयुष्य गोड झाल्याशिवाय राहत नाही. इथं 75% लोक आहेत ज्यांचं आयुष्य फक्त आणि फक्त
मित्रांमुळे सुधारले. बरोबर. बऱ्याच लोकांनी फक्त मित्रानं माळ घातली याच्यामुळे सुद्धा माळ घातली. पण काही काही बरीच जण असे आहेत मित्रानं सांगितली म्हणून सुरुवात झाली, आयुष्य बरबाद होते. महाराज खरं सांगतोय, चांगली संगत केली पाहिजे तर आपल्या आयुष्याचा गोड शेवट होतो. महाराज असू द्या तुम्हाला लाख मित्र असतील, असू द्या तुम्हाला हजारो मित्र, लाखो मित्र असतील, पण खरं सांगतो एक तरी जीवाचा मित्र असला पाहिजे ज्यानं आपल्या चेहऱ्यावरचं दुःख न सांगता ओळखलं पाहिजे आणि म्हटलं पाहिजे जाऊ दे रे बाकीचं बघू सगळं, ये जेवण करू आधी. कधीतरी म्हटलं पाहिजे मित्र, आपण बहुतेक करून बाकी सगळीकडे फिरतो, कधीतरी चल जाऊ पंढरपूरला म्हटलं पाहिजे, चल जाऊ कधीतरी असणाऱ्या त्या आळंदीला जाऊ म्हटलं पाहिजे, कधीतरी म्हटलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक गडावरती जाऊ आणि तिथली असलेली सगळी स्वच्छता करू, कधीतरी म्हटलं पाहिजे मित्र. आणि महाराज असा मित्र जर जवळ असेल तर मला नाही वाटत त्या मित्राची वाट चुकेल. वाट चुकणार नाही जीवन भर तुझी, वाट चुकणार नाही जीवन भर तुझी, एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी, जर असेल जवळी मित्र मनासारखा. महाराज आता 10वी 12वीचे पेपर चालू आहेत. आमच्या इथल्या दोघा तिघांनी आत्महत्या केली गड्या. कशामुळे आत्महत्या केली माहितीये का? निगेटिव्ह मित्रांमध्ये बसला आणि संध्याकाळी आला आणि कार्यक्रम संपवून टाकला. महाराज मित्रानं कधीच आपल्या मित्राचं मनोबल खारवायचं नसतं गड्या. नाही काय करता आलं तर त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. का? निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. महाराज मैत्रीचं उदाहरण तुम्हाला द्यायचं म्हटलं तर माणसाच्या आयुष्यामध्ये असा मित्र असला पाहिजे जो आपलं आयुष्य उज्ज्वल करेल. बऱ्याच मित्रांचं आयुष्य मित्रांमुळे बर्बाद झालं. कसं माहितीये का? एखादा मित्र बसलेला असावा आणि त्याच्या मागून एखादा साप यावा आणि त्या असणाऱ्या माणसाला चावायला लागावा त्या मित्राला, तर आभी महाराज खरं सांगतो त्याचा काळजातला मित्र जर जवळ असेल ना तर साप चावला तरी त्याला वाचवू शकतो. मात्र एखाद्याला मित्र चावायला लागला तर त्याला कोण वाचव? कळतंय का? मित्र बऱ्याच मित्रांचं आयुष्य मित्रांमुळे वाटोळ झालं. शीशा टूटा गुल मच जाए, दिल टूटे आवाज नाए, सांप डसे तो दोस्त बचाए, सांप डसे तो दोस्त बचाए, दोस्त डसे तो कोण बचाए. एखाद्याला मित्र चावायला लागला ना महाराज आयुष्यात कोणीही वाचवू शकत नाही. कारण बऱ्याच माणसाचं शत्रूपेक्षा जास्त वाटोळ मित्रांनी केलंय. विठाल महाराज आमचं आयुष्य गोड झालं नाही त्याचं कारण आम्ही जिकडं जायचं तिकडं गेलो नाही, ज्याच्या संगतीत बसायचं त्यांच्या संगतीत बसलो नाही. महाराज जो चांगल्या माणसात बसला ना त्याची किंमत वाढल्याशिवाय राहत नाही. मी एकदा जाताना हायवेच्या कडेला एका भंगारच्या दुकानापुढं एक मर्सिडीज गाडी लावलेली दिसली. महाराज मर्सिडीजची किंमत मोठी आहे पण तिचं ठिकाण चुकीचं आहे. भंगारच्या दुकानात असल्यावर तिला किंमतच नाही. तसं आपण सुद्धा मर्सिडीज लेवलचे आहोत. आपण चुकीच्या माणसात बसलो ना आपली सुद्धा अवस्था भंगारासारखी झाल्याशिवाय राहत नाही. विठाल महाराज आयुष्यामध्ये वैराग्य धारण करायचं आणि भगवंतावरती प्रेम करायचं म्हणजे देवापर्यंत पोहोचता येतं. जगद्गुरु तुकोबरायांना किती वैराग्य झालं होतं. छत्रपती शिवाजी महाराज
असे जगद्गुरु तुकोबरायांच्या कीर्तनात बसायचे, मांडी घालून बसायचे ताट मानेनं. आणि आयऱ्या गैऱ्याचं काम नाही कीर्तन ऐकणं म्हणजे. माझ्या राजानं कीर्तन ऐकावं. महाराज एवढा मोठा राजा होता पण माझ्या जगद्गुरु तुकोबरायचा उपदेश ऐकत होते. महाराज एवढं कीर्तन ऐकलं, एवढं कीर्तन ऐकलं, असं वाटलं हे स्वराज्यच दान करून टाकावं जगद्गुरु तुकोबरायांना. पण महाराज जगद्गुरु तुकोबरायांना पहिला नजराना पाठवला. त्याच्यामध्ये मोहऱ्या होत्या, हिरा होत्या, सगळे असणारे ऐवज होते, सोने होतं, सगळं असणारं भरलेलं ताट जगद्गुरु तुकोबरायांच्या असणाऱ्या त्या कीर्तनामध्ये जगद्गुरु तुकोबरायांपुढे मांडलं. महाराज माझ्या पुढे जर असं ताट जरी आता हाराचं आणलं नाही का अजून, मी जाताना एखादा हार खिशात घालून जायला बसलोय. कशाचा? फुलाचा नव, सोन्याचा. महाराज आपल्याला वैराग्य धारण नाही. जगद्गुरु तुकोबरायांनी कीर्तन झाल्यावरती डोळं उघडलं आणि डोळं उघडल्यावरती बघितलं तर मोठा असणारा असा नजराना तो पुढं पाहिला. जगद्गुरु तुकोबरायांचे ओठ फुटफुटले आणि त्यांनी उद्गार काढले. तुमचे रवित